ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी ही स्वर्गीय वसंतराव बापट सर आणि आमचे विद्यमान मार्गदर्शक जयंतराव ओक सर यांनी सुरू केलेली पतपेढी जी मोते सरांनी आपल्या संघटन कौशल्याने वटवृक्षात रूपांतरित केली। या पतपेढीच्या वतीने गेली 38 वर्ष सभासद गुणवंत आणि त्यांचे पाल्य यांचा सत्कार करत असतं। यावर्षी 950हून अधिक नावं एक महिन्यापूर्वी आली होती। सेवानिवृत्त सभासद जवळजवळ 350 होते। त्यांचा कृतज्ञता समारंभ या गेल्या रविवारी 28 सप्टेंबर रोजी सनई बँकेटमध्ये संपन्न झाला। या निवृत्त सभासदांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेतो, म्हणून त्याला कृतज्ञता समारंभ असं म्हटलं जातं। आणि आमचे गुणवंत सभासद आणि त्यांचे गुणवंत पाल्य यांच्या गुणांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम घेत असतो, म्हणून याला आम्ही गुणगौरव समारंभ असं म्हणतो। या निमित्ताने जवळजवळ 1,500हून अधिक निवृत्त सभासद, विद्यमान सभासद आणि त्यांचे पाल्य यांचा सन्मान करत असतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, परंतु तातडीने त्यांना मुंबई येथे रवाना व्हावे लागल्यामुळे माननीय पदवीधर आमदार निरंजन नावकरे साहेब आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे या ठिकाणी आले होते। त्याचबरोबर आमच्या या सभासदांच्या पाल्यांना प्रेरणा मिळावी म्हणून कल्याणचे माननीय पोलीस उपायुक्त अतुलजी झेंडे साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। या तिन्ही वक्त्यांनी शिक्षकांना, शिक्षकेतरांना, त्याच पद्धतीने त्यांच्या पाल्यांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन केलं। दरवर्षी आम्ही देत असलेली भेटवस्तू घेण्यासाठी, त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आमचे सभासद आणि पाल्य हे येतात आणि अत्यंत समाधान व्यक्त करून या ठिकाणाहून जातात। आम्हाला देखील एक कौटुंबिक वातावरण या निमित्ताने या पतपेढीमध्ये निर्माण होत असल्याचा मनापासून आनंद वाटतो। मोते सर, ओक सर, बापट सर हे नेहमी म्हणतात की ही पतपेढीचे खरे मालक जे आहेत ते सभासद आहेत आणि त्यामुळे सभासदांना जास्तीत जास्त काय देता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो। मग त्या विविध योजना असतील, सभासद कल्याण निधी, वसंतराव बापट कर्ज संरक्षण, स्वर्गीय रामनाथ मोते ऋणमुक्ती, कन्यादान, आयर्मान, मृत्यूफंड, अशा कितीतरी योजना, आरोग्य दिन वगैरे आम्ही साजरा करून या पतपेढीमध्ये कौटुंबिक वातावरण जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे सभासद आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचं हे नातं, विश्वासाचं आणि स्वप्न विकासाचं हे ब्रीदवाक्य खरं ठरवणारं असं आमचं सभासदांमध्ये आणि आमचं नातं आहे। त्याचबरोबर पतपेढीचा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना मी कर्मचारी म्हणून न संबोधता कर्मयोगी म्हणून संबोधतो, कारण ते अत्यंत समर्पित भावनेने पतपेढीची अर्थात सभासदांची सेवा करत असतात। या ठिकाणी आलेल्या आजच्या सर्व सभासदांचं आणि त्यांच्या पाल्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो।